जय शिवशंभो. आजचा प्रवास सुरू झाला आहे मुंबई ते मिरज. पण आता 10 सव्वा 10 वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही 10:15ला पण एवढा जाम आहे. एकतर मुंबईमध्ये गरमी थंडी थोडी आहे, पण पूर्ण रायडिंग गेअर घातल्यामुळे थोडी गरम होत आहे. आणि ह्या जाममधून आता ह्याच्या आधी 1 किलोमीटरपासून जाम आहे. आता व्हिडिओ चालू केला मी, बघू शकता हा पूर्ण जाम आहे. अजून पुढेपर्यंत जाम दिसतोय. किती किलोमीटर जाम आहे मला माहिती, माझ्या मते तरी काहीतरी पार्कच्या पुढेपर्यंत हा जाम असणार. जरा रस्ता खुला असेल म्हटलं. एक तर लेट झालाय, कारण जी गाडी मी घेऊन चाललोय त्याचं थोडं काम निघालं होतं. 2 दिवस झालं गाडी गॅरेजलाच होती. त्यांना बोललो होतो जरा प्लीज लवकर करा गाडीचं काम, कारण त्याचे इंडिकेटर राईट साईडचे इंडिकेटर चालू होत नव्हते. आणि दिलं पण ते काम नाही झालं. पैसा खर्च झाला भरपूर, काम काहीच नाही झालं. फालतूचे मिस्त्री लोकांनी ना फॉल्ट शोधता सगळे साहित्य टाकले एक एक करून, आणि तोच खर्च वाढला. इथं रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे ट्रॉफिक जाम झालं. तसे ट्रॉफिकवाले आहेत रस्ता खाली करायला. काढताना पुढे रस्ता खाली असेल मला तर वाटतंय. आता बघूया, चला. पुढे एक रायडर आहे आपल्या समोर, तो पण कुठेतरी निघाला आहे पूर्ण रायडिंग गिअर्समध्ये. आपण पण आता रायडिंग करत आहे. माझं एक स्वप्न होतं रायडिंग गिअरचं पूर्ण सेट घ्यायचा, आणि ते मी घेतलं. माझ्यासाठी पण घेतलं, मिसेससाठी. फक्त मुलीसाठी घेतलं नाही अजून, कारण तिच्या मापानं भेटत नाही. एक तामिळनाडूमध्ये बनवून देतो बोलला, जरा वेळ भेटेल तसं त्याच्यावर मॅप वगैरे द्यायचं आहे त्यांना. फक्त ते रायडिंग गिअर बनवत. बाकी आजचा प्रवास आहे टोटल 10 तासाचा. 10 तासामध्ये आपल्याला मुंबई टू मिरज कवर करायचा आहे. बघूया कुठपर्यंत कवर होतं आहे. हा हेल्मेट मी पहिलावला घातला, आता SMKचा आहे. त्याच्यात अजून मी माईक वगैरे सेट नाही केलं, त्याच्यामुळे मला नाही वाटत की आता मग ते हेल्मेट मी आणलंच नाही. मग हाच हेल्मेट मी घातला. हा स्टील बर्डचा आहे, छान आहे हा पण हेल्मेट. ह्याचा फक्त विंडशील्डमधून आतमध्ये कचरा येतो, त्याच्यामुळे ते. आता एक मित्र ऑलरेडी पोचला त्याच्या फॅमिलीला घेऊन मिरजमध्ये. मला लवकर निघायचं होतं, पण कामावर जाऊन आल्यानंतर हे गाडीच्या कामात अडकलो आणि बाकीची पॅकिंग वगैरे काहीच झाली नव्हती. आता कसं पॅकिंग केलेलं आहे, आता काय काय घेतलं ते मला नाही माहीत. आता बघूया पुढे गेल्यानंतर काय राहिलं काय नाही, नंतर मग तिथे खरेदी करावं लागणार आहे. कपडे घेतलेले तसे थंडीचीच मेन म्हणजे घेतलेत, कारण थंडी भरपूर आहे गावाकडे. मुंबईमध्ये तर कसं सहन करू शकतो, पण इथे थोडं अवघड आहे. बाकी प्रवास बघूया. पूर्ण नाईट आऊट आहे. माझे जास्त करून प्रवास नाईट आऊटला होतात, त्याच्यामुळे मला सवय आहे, काय वाटत नाही एवढं. मी एकट्याने नाईट आऊट भरपूर मारलेले आहेत. पण अनेकांना बाईक प्रवास जमत नाही, पण बाईक प्रवासासारखा आनंद कुठेच नाही भेट. आता थोडा हायवे चालू झाला आहे आणि रोड खाली गावलेला आहे. असं जरा रोड गाड्या आहेत भरपूर, पण कसं रोड थोडा खाली असला एक लेवल बाईक चालवली ना जरा बरं वाटतं आहे. ब्रेक मारत परत त्या ट्रॉफिकमधून सगळं साईड काढत जायचं म्हणजे नको वाटतं का गाडीला. सारखं घेअर चेंज करा, ब्रेक मारा, असं ठीक आहे. आता पुढे एक ब्रिज लागेल मस्त, एक नंबर. आता तिथं व्ह्यू येतोय. रात्रीचं निघाल्यामुळे तेवढं काय येणार आहे, पण लाईटिंगमुळे ते व्ह्यू येते. इमाने विकायला बसले तिथे खेळण्याचे, अजून काही स्टूल वगैरे आहेत, आणि एक नंबर व्ह्यू दिसतो मला तरी. म्हणजे नवीन ब्रिज केला आता, पहिला जुना होता, आता नवीन ब्रिज केला आणि एक नंबर तिथे. म्हणजे जरी व्हिडिओमध्ये ना मस्त वाटेल ते तुम्हाला. बघू शकता तुम्ही नंतर, पुढे मी दाखवतो. आता सिग्नल लागलेला आहे, सिग्नलला जरा थांबूया आणि मग पुढे थोड्याच वेळामध्ये तो ब्रिज येईल. चला, सिग्नल सुटलेला आहे, जास्त वेळ थांबायला लागलेलं नाही. मला पण गाडी एकदम सांभाळून चालवायची आहे, कारण मला दोन्ही मिररमध्ये प्रॉपर लक्ष पाहिजे, कारण माझ्या गाडीचे इंडिकेटर बंद आहेत. बघू शकता तुम्ही समोरचं दृश्य, एक नंबर. असं वाटतं ना, काय बोला. आता पूर्ण समुद्र आहे त्याच्या बाजूला. रात्र असल्यामुळे मी दाखवू शकत नाही, पण व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर. सांगायची गोष्ट म्हणजे आज मित्राच्या लग्नाला निघालो आहे. मला प्रत्येकाला हीच बोलायची गोष्ट आहे, वेळात वेळ काढा आणि एकमेकांना जेवढं संपर्कात साधता येईल तेवढं कारणं शोधा. आता जसं मित्राचं लग्न आहे, मी काही पण कारण सांगून थांबू शकलो असतं, कारण माझ्या ते प्रॉब्लेम एवढे चालू आहेत नाही. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. माझा जरा जागेचा इश्यू चालू आहे, म्हणजे इथं मी व्यवसाय करतो. इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्र आहे, तरी भिंत आहे आणि काळोख असल्यामुळे काय दिसत नाही. आणि माझ्या जागेचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे टेन्शन होतं खूप कसं जायचं. कारण मेन म्हणजे आता कसं आहे, लग्न 1 दिवसाचं आहे, पण माझ्या लग्नाच्या वेळी त्याने खूप मदत केली होती आणि केली होती, आणि नसती तरी पण मी गेलो असतो. आता मला कुणी बोलवलं काय कार्यक्रमाला तर मी जातो, जसा वेळ बसेल तसं निघतो मी. वेळ जर माझं प्लॅनिंगप्रमाणे बसलं परफेक्ट तर मी निघून जातो, मी विचार करत नाही जात. आता पण मी प्रॉब्लेम एवढे असताना घरातून बाहेर पडलो. ॲक्च्युली बाकीचे मित्र वगैरे बोलत होते मिसेसला आणि मुलगीला घेऊन ये, कारण रात्रीचा प्रवास आहे आणि जरा गाडीने प्रॉब्लेम दिला त्याच्यामुळे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
मुलीच्या टेस्ट चालू आहे. त्याच्यामुळं मिसेस काय बोलली, मी काय नाही ना, मी चल बोललो होतो तिला. माझ्या मैत्रिणी बोलत होत्या आणि मित्रांचे मिसेस वगैरे तुम्ही या म्हणून. ॲक्च्युली तिची पण इच्छा आहे खूप यायची, पण कंडिशनच अशी आहे की नाही जाऊ शकत. आणि मी पण नंतर मग नको बोललो, कारण गाडीचं काय सांगता येत नाही आणि रात्रीचा प्रवास आहे, बाळाला घेऊन जाणं खूप रिस्की होऊ शकतं आहे. 4 व्हीलर काढली असती तर काय एवढं टेन्शन नव्हतं. ती पण इच्छा खूप आहे फिरायला जायची. आता भरपूर दिवस झालं नाही गेलो. मग इकडून आता लग्नातनं आल्यानंतर एक 15 दिवसाचा गॅप ठेवून मी कुठेतरी ट्रिप काढेन. पण आता प्रॉब्लेम असं झाला की बाईकचा. आता मला बाईक लवकरात लवकर काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल. काय बोलत होतो तर मी बाईकचा इश्यू झालेला आहे, कारण इंडिकेटर वगैरे नाही. तर काय आता इंडिकेटर करायच्या नादामध्ये माझे बाकीचे जे फोकस लाईट आहेत ते LED लाईट माझे शॉर्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातले बल्ब गेले आहेत. म्हणजे जेवढा मला उजेड पाहिजे हायवेला, कारण हायवेला जेवढा उजेड असेल तेवढं बरं आहे. ॲक्च्युली दुसऱ्याला त्रास नाही, पण ज्यावेळी गॅपमध्ये असतो गाड्या नसतात त्यावेळी आपल्याला प्रॉपर उजेड असणं गरजेचं आहे. मग त्या लाईट आता डाऊन झाले आहेत. पण त्याला पण मी म्हटलं इंडिकेटर नाही चालू झाले तर ठीक आहे, पण मला जे लाईट आहे ते चालू केलं आहे. पण नंतर मी बघितलं की काही बल्ब गेले आहेत त्याच्यातले, त्याच्यामुळे जो उजेड पडणार आहे तो भरपूर कमी होणार आहे. मग आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. सावकाश जायचा, प्रॉपर मिररमध्ये लक्ष देत पोचायचं पण आहे. सकाळी आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे. माझा अंदाज आहे 5ला पोचायला पाहिजे, पण ब्रेक वगैरे मध्ये घेतला तर एकटाच आहे. आता इथून जर तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेसवे लागणार आहे. तर आपल्याला सरळ नाही जायचं आहे, आपल्याला लेफ्ट घेऊन पुढे जाऊन सर्कलने राईट टर्न घ्यायचा आणि NH4ने जायचं आहे, म्हणजे जुना एक्सप्रेसवे. कारण ह्या पुन्हा मुंबई एक्सप्रेसवेला बाईक अलाउड नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथून लेफ्ट घेऊन पुढून सर्कलमधून राईट घ्यायचं आहे आणि सरळ जायचं. राईटमध्ये पण थोडं लेफ्ट मारायचं आहे, कारण पुढे गेला तर एक्सप्रेसवे लागतो, तिथे थोडं जम्बलिंग होऊ शकतं. तसं काय एवढं हे नाही, जरी विसरून गेला तर पुढून अजून लेफ्ट टर्न मारला तर आणि आपण NH4ला येऊ शकतो. तर हा गेलेला आहे एक्सप्रेसवे आणि इकडून आपल्याला हा जुना एक्सप्रेसवे लागणार आहे NH4. NH4नं बाईक जाण्याबद्दल काय नाही, रस्ता खूप छान आहे, झाडं वगैरे आहेत. पण एकच प्रॉब्लेम आहे, स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. कंटाळा येतो घेर चेंज करून. एक लेवल गाडी गेली ना काय वाटत नाही. आता आपल्याला स्पीड ब्रेकर टोटल लागणार खोपोलीपर्यंत, मग त्याच्यानंतर थोडे कमी आहेत. चला आपल्याला सिग्नल भेटला, आपण जाऊया. हा बघा, हा इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा घेतला तर जातो मुंबई गोवा एक्सप्रेसवे, आणि हा घेतला तर आपल्याला खोपोली खंडाळा लोणाळा पुणे हा एक्सप्रेसला. हा थोडा मारायचा लेफ्ट लागला. आता इथून पण पूर्ण ट्रॉफिक जाम असतं, कारण आपण पनवेलमध्ये आलेलो. पनवेलमध्ये इकडे पूर्ण आता हे रोडचं काम चालू आहे. ऑलरेडी इथे ट्रॉफिक असतं. आधीच मुंबईतून बाहेर पडेपर्यंत पूर्ण ट्रॉफिक होतं, कारण येता 3 ॲक्सिडेंट तरी मी बघितले. एक तरी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आता ते काळोखामध्ये रात्रीचं दिसतंय का नाही मला माहीत नाही. आणि पुढे पण एक स्विफ्ट गाडी होती टिपरमीट, ती ठोकली होती आणि त्याच्या पुढे पण एक ॲक्सिडेंट झाला होता. असे टोटल 3 येता पनवेल पुणे गोवा पणजी, इथून पुढे जाऊन गोवा पणजी. अरे इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. हा 5वा ॲक्सिडेंट आहे. बाईकवाला स्लिप झाला आहे, पण ठीक आहे, मी थांबलो नाही, कारण दुसरा त्याचा उचलून घेतो. आणि असं मला वाटतं स्लिप होऊन पडलेला आहे तो. इथून तर रोड खाली आहे. असं रोड खाली असला तर काय वाटत नाही, पण आता ह्या रोडला स्पीड ब्रेकर भरपूर. रोड एक नंबर आहे, कंटाळा येत नाही या रोडला. घाट सेक्शन थोडे नॉर्मल, गाडी मारायला एकदम मस्त वाटतं. फक्त एवढंच आहे ना, स्पीड ब्रेकर तर मध्ये दिसत नाही. आपल्याला ब्रिज चढायचं इथून, कारण खाली पनवेल सिटी लागते, जाम असतं. आणि इकडून मागे मी आलो होतो इकडे पनवेलमध्ये 210चं कोटेशन वगैरे काढायला गाडी, पण त्यांनी बोलले की टेस्ट राईडला गाडी नाही आहे. आपलं कोटेशन काढला आणि निघून गेलं. तर अजून फायनल करायचं आहे कोणती गाडी घ्यायची कोणती नाही आपल्याकडं. तर दोन्हीमधलं आपल्याला फायनल करायचं आहे. 210चे सस्पेन्शनमुळे मी गाडी ती चॉईस करतो, एक नंबर आहे. पण इश्यू भरपूर यायला लागले, कुठे ऑइल लिकेज, त्याच्यानंतर आपलं मीटरच बंद पडतं, गाडी चालूच होत नाही. अनेक इश्यू आहेत असे, त्याचे भरपूर इश्यू यायला लागलेत. आता इथून जर तुम्ही ह्या ब्रिज खालून राईट मारला तर तुम्हाला पूर्ण गोवा हायवे लागतो. तुम्ही रायगडला वगैरे जायचं असेल तर इथून राईट मारून जाऊ शकता. आणि आपण सरळ गेलो आपल्याला खंडाळा लोणावळा पुणे. चला, हा पॅच जरासा खराब आहे. रस्ता चांगला आहे, काय अडचण नाही. हा थोडा मध्ये एक मला वाटतं 7-8 किलोमीटर पॅच खराब आहे थोडा. या पॅचला ट्रक, आता रात्रीच्या ट्रक खूप भरपूर निघणार आहे.
कारण लोडिंग गाड्या निघायचा टायमिंग आहे. हे बघा असे पॅचेस आहेत. अरे तू गाडी कशी मारतोय? दोनदा कट अरे लक्षात घे, तू कसा पण जाशील पण दुसऱ्यांचा जीव अरे इंडिकेटर पर तू कट मारत असशील का? तू दादा दुसऱ्यांचा बी जीव घेणार. थांब थांब, तू दुसऱ्यांचा बी जीव घेणार. दे भाऊ, तू जीव घेशील ना सगळ्यांचा एकट्या बरोबर. मला पण मारली दोनदा, तरी पण तर नंतर पुढे जाऊन हा आयसर ट्रकला पण मारले त्याने कट. अरे इंडिकेटर तुझं दाखवून काय उपयोग आहे? तू जर उडवून गेला तर पुढे सावकाश जाणं काय गडबड आहे तुला एवढी? माझ्याकडे पोलीस स्टेशनला भेट. गाडी लावून चल पोलीस स्टेशनला. मारला ते पण सांग. चल चौकात चल, खालापूरला चल, अलिबागला चल, तरी गांडीत आमच्या जोरीत चल. ए तुझी आई घाल मला, तुझी आई घाल. गाडीचं नुकसान झालं, भरून कोण बाप देईल का तुझा? पैसे दे. चल पोलीस स्टेशनला, पैसे यायला पोहतात तुझ्या. घासली का गाडी? तुला आता आवरलं नसतं ना, तुला पुढे कुठे तरी काय एक तर तू गेला असता ना दुसरा ना. आता आपण खोपोलीमध्ये पोचलेलो आहोत. पुढे 1-1.5 किलोमीटरचा अंतर झाल्यानंतर घाट चालू होईल. आता कॅमेरामध्ये दिसतंय कारण माहीत नाही. ॲक्च्युली लेट झालं थोडं, मागे एक मॅटर झालं. व्हिडिओमध्ये आहे ते थोडंफार शूट. आता रेकॉर्डिंग झालं काय माहीत नाही कारण अंधार होता पूर्ण. एक टेम्पोवाला होता, हौदा टेम्पोवाला. मी मिररमध्ये बघत होतो, तो स्पीडमध्ये येत होता पण त्याचा हेडलाईट एकच चालू होता. पण तो असं कट मारत होता म्हणून मी साईडला घेतलं, बाईकवाला असेल म्हणून. नंतर समोर आल्यानंतर कळालं की तो टेम्पोवाला आहे. त्याच्यानंतर तो परत मागे राहिला, माझ्या मागे राहिल्यानंतर परत त्याने ओव्हरटेक केला मला आणि स्पीडमध्ये आणि असे कट मारतोय ना प्रत्येकाला. मला तरी त्याने उडवलं असता, पण नंतर त्याने एक आयसर टेम्पोला बी कट मारला आणि समोर त्याची एक स्विफ्ट गाडी होती. त्या स्विफ्ट गाडीला पण त्याने कट मारला. थोडक्यात वाचले ते. पण त्या लोकांनी गाडी, मी पण निघालो होतो त्याला अडवायला आणि पुढे जाऊन त्या लोकांनी पण त्याला अडवलं. मग मी पण त्याला आडवी लावली गाडी. तो पळायच्या नादात होता पण आडवी लावली आणि त्याला थांबवलं. त्याच्यानंतर थोडी बाचाबाची झाली, त्याला फटके वगैरे पडले. पिऊनच होता तो. एक कस्टमर होता त्यासंग, तो पळून गेला. पण कसं आहे, जीवाशी खेळ करता येतो. एक तरी गाडीला त्याच्या हेडलाईटनी एकच लाईट चालू होता आणि दुसरी गोष्ट काय होतं, तो अशी गाडी मारत होता ना, प्रत्येकाला कट मारत चालला होता. नाशिकचा होता तो. गाडी एमटी होती त्याची, पण असे दुसऱ्याचे स्वतःचा जीव धोक्यात आणि दुसऱ्याचा बी जीव धोक्यात घालतात. त्याला समजावलं नंतर, म्हटलं इथं झोप. त्या लोकांनी पण समजावलं. ती मुलं होती, चांगली होती, सीट नव्हती. 4-5 जण होती, 4 जण होती ती. पण असे पिऊन वगैरे काय नव्हती, चांगली होती मुलं. त्यांनी पण रागाने मारलं कारण ॲक्च्युली बरोबर आहे त्यांचं पण. कारण एखाद्या त्यांना जरी उडवलं असतं किंवा मला जरी मला उडवलं असतं तर मी सापडलो पण नसतो तिथे त्या जंगलात. त्यांना उडवलं असतं ते 4 जण होते. हा विचार करून त्यांनी रागाच्या भरात त्याला मारलं. मी पण हात उचलला नव्हता, म्हटलं राहू दे, कारण ऑलरेडी त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. मग त्याला समजावलं आणि म्हटलं इथे हॉटेलला कुठल्या गाडी थांबव, झोप आणि सकाळी उठून जा. मग त्याच्यामुळे तिथे वेळ झाला. मग पुढे आलो मी, त्याला परत हॉटेलवर थांबवलं. त्याला समजावून सांगितलं, भाई असं करू नकोस, तू झोप. मग तो म्हणाला नाही, झोपतो आणि सकाळी 4 वाजता उठून जातो. माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता. अरे ब्रेक फेल झाला तर तेवढा कस्टमर बसला आणि नंतर आम्ही गाडी थांबवल्यानंतर तो थांबवलंच कसं, त्यावेळी कसा ब्रेक लागला. नंतर तो मला कारणं द्यायला लागला. पण म्हटलं असं काय सांगू नकोस, कारण मी पण ऑलरेडी ह्या रूटला काम केलेलं आहे. ही कारणं तू मला देऊ नकोस म्हटलं. मग ठीक आहे, चुकलं वगैरे म्हणाला तो आणि तिथे विषय संपून गेला तो. पण कसं आहे, मला एकच म्हणायचं आहे, गाडी सावकाश चालवा. कारण आपल्यासारखे रायडर असतात किंवा सुद्धा कोणाची फॅमिली जात असेल कारमधून, तुम्ही दारू पिऊन गाडी मारा, तुमच्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात जातो ना भाई. 4 जण रायडर आहेत. कुठे चाललेत मला माहीत नाही. सगळ्यांच्या गाड्या मोठ्या आहेत. डॉमिनर आहे, ती पण पल्सर आहे 220 आणि ही डॉमिनर आहे. हे आहे, कॅमेरा दिसते का माहीत नाही. फुल सेफ्टी आहेत, पण आता दिसतील ती लोक. म्हणूनच आपण पण घेऊया गाडी. आपल्याला इथं लाईटची गरज लागेल. ओके, घाट सेक्शन आहे पूर्ण. मला घाटात गाडी मारायला ॲक्च्युली खूप आवडते, पण घाटात गाडी मारण्याची मजा एक वेगळीच असते, पण थोडं रिस्क पण असतं भरपूर. आता ही ट्रक अशी मेन पॉईंटला बंद पडलेली आहे. हा एक कॉर्नर आहे, खूप रिस्क आहे, डेंजर आहे. आणि ह्याच्या पुढे एक आहे. इकडून
गाड्या आल्यात का नाही. चला आपण इथून निघूया. तर हा कुठून टर्न घेतोय मला नाही माहित. घाट छान आहे. लाईट तरी मी चालू केले पण दिसते का नाही मला माहित नाही. पण माझी गाडी का स्लिप मारते. गाडीचे इश्यू भरपूर चालू आहेत पण साथ देते भाई, बंद पडत नाही, हे मेन आहे. आपला प्रवास खूप लांबचा आहे, सावकाश जायचं आहे आपल्याला. कारण मेन म्हणजे आपल्या गाडीचे इंडिकेटर चालू नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला प्रवास हा चांगला करायचा. बघूया आता हा सीन आहे. इथून एक पुढून टर्न आहे, त्याच्यातून एक्सप्रेसवेला जायला चालतं, हे मला पण नंतर कळालं. पण आपल्याला काही गरज नाही आता, कारण रोड पूर्ण खाली असणार आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेला जायची काही गरज नाही. तोपर्यंत तुम्ही घाटाची मजा घ्या. रात्रीचं कॅमेऱ्यात कसं दिसत नाही. आता मी उद्या एडिटिंगला बसल्यानंतरच कळेल मला काय सीन येतो इथला. थोडा डेंजर आहे रात्रीचा प्रवास करताना, सावकाश करायचा इथून. कारण दर्या आहेत बाजूला. बायचान्स असं कधी होऊ नये, पण गाडी वगैरे स्लिप झाली तर समजणार नाही. आणि मोठ्या गाड्या असतात लोड, त्यांना जास्त त्रास नाही द्यायचा, कारण त्यांची गाडी त्यांना पिकअपमध्ये चढवायची असते. त्यांचा मोसम कट करून चालत नाही. आपल्याला वाटतं ते अरे काय हे त्रास द्यायला लागलेत, पण नसतं. त्यांचं त्यांना माहीत आहे. कारण मला कसं आहे, मला माहिती आहे गाड्या चालवून, त्यामुळे त्यांच्या फिलिंग मला माहीत आहेत काय असतं ते. गाडीमध्ये बंद पडलेलं आहे, हे रिस्की असू शकतं खूप. आणि इथे गाड्या थांबतात थोड्या वेळासाठी, कारण थंड होण्यासाठी. कारण घाट एकदम चढतीचा असल्यामुळे गाड्या गरम होतात, ब्रेक वगैरे फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाड्या इथं थोडा वेळ थांबूनच निघून जातात. आता इथे भरपूर जणांची फसवणूक होते, कारण इथं मेन बोर्ड नव्हता. आता लावला आहे का नाही मला माहीत नाही, की इकडून जायचं का इकडून झालं. हा बोर्ड तर लावलेला आहे, हे व्हाया एक्सप्रेस वे वगैरे लिहिलेलं आहे. मुंबई आपल्याला वरून जायचं आहे. इथे जाम असतो. हा काय करतोय इकडून कुठून सगळ्या ब्लॅक काचा करून. हा पण युटर्न मारा जाते गाडी तिकडून, काय अडचण नाही. भरपूर जणांना माहीत पडत नाही, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होतं. सेल्फी पॉईंट आहे इथे, भरपूर गाड्या थांबतात सेल्फी पॉईंटला. आपला एक्सप्रेसवे बघू शकता खाली, हा एक्सप्रेसवे आहे, इथे पण थांबतात. पुढे मेन सेल्फी पॉईंट आहे. बायचान्स ती मुले एक्सप्रेसवे घेऊन जा, कारण एक्सप्रेसवे पूर्ण जाम आहे. हा रोड खाली असताना कशाला एक्सप्रेसवे जाईल. शनिवार असल्यामुळे गावी जाणारे वगैरे लोक भरपूर असतात, त्याच्यामुळे आज जामच असतो पूर्ण. हा आहे घाटातला मेन सेल्फी पॉईंट. अजून पण लोक थांबलेले आहेत इथे. भाई सावकाश ट्रकवाले भैया. सेल्फी ओ माय गॉड, काय सीन दिसतो रे बाबा. सिटी एक नंबर. इथे पण वरती चढतात लोक, सेल्फी घ्यायला उडतात. त्यांचे काय लेणं घेणं नाही. अजून पण लोक आहेत, पण सिटी एक नंबर दिसते खालून. एक्सप्रेस शूटिंग घ्यायला थांबायला पाहिजे होतं, पण चला आता आपल्याकडे एवढी वेळ नाही. लोक बसलेले आहेत इथे येऊन आराममध्ये. कपल्सच दिसताय जास्त करून. हा ट्रक इथे घुसलाय का थांबवलाय. हा गेलाय कामातून. इकडून ट्रेन पण जाते, बायचान्स कधीतरी दिसतं. हे टनल. हा इथे पण घाट संपल्यानंतर एक वरती सेल्फी पॉईंट आहे. इथून दरी दिसते मस्तपैकी सकाळी. भाई याने पण केलं. रात्रीचा प्रवास करणं म्हणजे लय ध्यान देऊन करायचं पाहिजे, कारण भाई असे येतात ना समोरून. एक तर दारू पिऊन असत कट बीट. आता त्याने त्या डिझायरवाल्याला कट मारले. मला पण आधी नाही समजलं, पण नंतर कळालं. प्रवासामध्ये माझं लक्षच नसतं कुठलं गावाला काय असं. मला जे लास्ट पॉईंट असतो जायचा तिकडे जातो मी. बाकी विषय काय मला माहीत नसतो, काय चाललंय काय नाही, कशाबद्दल काही माहीत नसतं.
बाईक जात आहेत पण मी काढतो इकडून. आपण जाऊया इकडून. रात्रीच आहे, चालतं तसं गेलं तर. पण आपण इकडून जाऊया. ते गेले तिकडून, काही अडचण नाही. कसं ते प्रॉपर जुने रायडर असतील त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर माहिती आहे. आपण थोडे नवीन आहोत. प्रवास भरपूर वेळा होतो या रोडवरून, पण कसं आहे खूप कमी. आता ते इकडून बाहेर पडले असतील, आले नाही ते अजून. त्यांच्या आधी मीच आलो नाही. आहेत पुढे आहेत. हे लोणावळा चक्की चालू झालेली आहे. लोणावळ्यामध्ये फेमस आपली चक्की. लोणावळ्यामध्ये मी कमीत कमी 3 वर्ष काम केलेलं आहे. सहारामध्ये, आंबिवली व्हिलेज सिटी. त्याच्यामुळे बऱ्याचपैकी मला लोणावळ्याची पण माहिती आहे. त्याच्यानंतर मी ते काम झाल्यानंतर काय तसं आलोच नाही मग कधी. गावी जाता येतानाच, कारण ॲक्च्युली कसं आम्ही येताना जर समजा 4 व्हीलर घेऊन असलो तसं मुंबईवरून गावी जायचं आहे तर आम्ही उतरतो खाली एक्सप्रेसवेला, कारण तिथे भाग्यश्री हॉटेल आहे. तिथे आपल्याला जेवण जरा आवडतं, सर्व्हिस वगैरे चांगले आहे. दादा कोंडक्यांचं हॉटेल आहे ते. बरं ते हयात नाहीत पण त्यांनी त्यावेळी चालू केलं असेल ते, आता पुढं त्यांची पिढी चालवते. तिथे आम्ही थांबतो आणि जाताना पण आम्ही इथून लोणावळ्यातून गाडी खाली उतरतो आणि बागेश्वरीला घेऊन जातो. त्याच्यानंतर आम्ही दुसरं आहे हॉटेल मालवणी. पण ते तर आपलं स्वागत आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये पण गर्दी असते शनिवार रविवार. ते टायगर पॉईंट वगैरे बघायला जातात, तलावाकडे जातात. ॲक्च्युली मला नाही आवडत त्या गोष्टी, कारण आपल्याला काय आपण नदी बिदीमध्ये उड्या मारलेली माणसं आहेत आणि डोंगर दऱ्यामध्ये राहिलेली माणसं आहेत आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला काय नवलं. पण पुन्हा मुंबईसारखी लोक येतात इकडे आवडीने, तर त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट चांगलं असते. आणि आम्ही गावी गेल्यानंतर काय आम्हाला काय वाटत नाही एवढं, कारण आमचं रोजचंच आहे ते. तर मला टायगर पॉईंटवरून मी ज्यावेळी कामाला जायचं तिकडून जायचे. सहारा सिटीवरती आहे, 24 किलोमीटर काहीतरी आहे लोणावळ्यावर. इथून आतमध्ये गेल्यानंतर तिकडे एक आमचे रिलेशनवाले आहे रिलेटिव्ह, तिकडे मी राहायचो पहिला सुरुवातीला. त्याच्यानंतर मी वरती कामाला लागलो, कामावरतीच राहायला चालू केलं. कधीतरी सुट्टीचं खाली यायचो मी, कारण वरती चिकन मटन भेटत नव्हतं. मग सुट्टीचं इकडे यायचो, चिकन मटन घेऊन यायचो, ते बनवून द्यायचे, मग सगळेजण मिळून खायचो. मस्त होतं आपलं. पण नंतर काही कारणास्तव ते काम सोडलं ते, आणि त्याच्यानंतर मी परत मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर परत गावी गेलो, गावावरून परत पुण्यात.